देशभर साजरा केला जातो। पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। शासनाच्या अधिकाऱ्यांच्या ज्या काही सुधारणा करायच्या असतील किंवा कामकाजात काही बदल करायचे असतील किंवा काही नवीन गोष्टी करायच्या असतील तर याचं सर्व मांडणी लेखणीच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे शासन, प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रितपणे काम केलं तर नक्कीच सर्व शहराचा चेहरा मदत होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते। आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आपले प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा यूट्यूबची मीडिया असेल, या सर्वांचं चांगलं योगदान महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी, त्या सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी झालेलं आहे। आणि असं यापुढे पण त्यांचं सहकार्य महापालिकेला आणि सर्व प्रशासनाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल आणि यूट्यूबची मीडिया असेल आणि सर्व आपण पत्रकार मंडळी बंधू भगिनी असतील महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला आहे। आणि केवळ हा पत्रकार कक्ष उभा राहण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं आहे। कारण अनेक वर्षाच्या नंतर केवळ आयुक्त साहेबांनी हे मनावर घेतलं असल्यामुळं वसई विरारमधल्या सर्व पत्रकारांना एक मोठी भव्य अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आयुक्त साहेबांच्या हस्ते याच पत्रकार कक्षामध्ये पहिला पत्रकार दिन हा साजरा झालेला आहे। त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं, सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया, त्यांचे धन्यवाद मानूया। आयुक्त साहेबांची बदली होऊ शकते, आयुक्त साहेब जरी या ठिकाणी गेले हा अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, आयुक्त साहेब कुठेही तेव्हा असतील साहेब तुम्ही आमच्या निश्चित स्मरणात असतात। कारण तुमची कारण ही वास्तू जेव्हा बघाल त्यावेळेस तुमचं नाव आमच्या प्रत्येक पत्रकारांच्या ओठावरती असेल। त्याबद्दल तुम्ही आलात, कामातलं काम काढून वेळ काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो। असंच आम्हाला सहकार्य ठेवा ही अपेक्षा। अजून एक मागणी नमस्कार, जागरूक वसईची मी संपादिका सोनल महाडिक। सर्वमध्ये पत्रकार दिन साजरा झाला, सर्वप्रथमच झाला। आपण सगळे उपस्थित राहिलो, मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी मिळून हा साजरा केला पत्रकार दिन। आज आपण सर्व पत्रकार आपण पेपरच्या माध्यमातून, आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वसईच्या सर्व प्रश्नांना, समस्यांना आपण वाचा फोडतोय। आपल्या सर्वांना एकमेकांची गरज आहे, असंच आपण सगळ्यांच्या सहकार्याने पुढे जाऊया। कधी कोणाला कोणाची गरज लागली तर एकमेकांना सहकार्य करू आणि अशीच पुढे वाटचाल सुरू करूया। आणि बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श समोर ठेवून अशीच आपली सर्वांची यशस्वी वाटचाल करते हीच एक अपेक्षा आहे। आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। सर्व पत्रकार बांधवांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज आपला या वास्तूमध्ये पहिला पत्रकार दिन आहे आणि अतिशय सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये उत्स्फूर्तपणे हा पत्रकार दिन आपण साजरा करतोय। याबद्दल प्रत्येक पत्रकाराला अभिमान वाटावा असा हा प्रसंग आहे। या ठिकाणी सर्वच पत्रकारांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, प्रत्येकानं आपली एक भावना व्यक्त केलेल्या आहेत। प्रवीणने जो मुद्दा सांगितला तो अतिशय म्हणजे या आजच्या पत्रकार दिनानिमित्त तो प्रत्येक पत्रकारांना एक चांगला संदेश आहे। आणि या वर्षामध्ये आपण निश्चितच तो संदेश आपण पाळणार आहोत असं या आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला एक संकल्प पण करायचा आहे। या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे मला वाटते खूप वर्षाच्या नंतर आपण एका पत्रकार कक्षामध्ये आपण सर्व पत्रकार पूर्ण मतभेद, भेदभाव किंवा कोण ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण आज या ठिकाणी एकत्र झालो। एक आपल्या वसई विरारच्या पत्रकारांसाठी खूप अभिमानाची आणि खूप म्हणजे एक आनंदाची बातमी आहे। असंच आपण पूर्ण वर्षभर एकत्र राहू, सगळ्यांना एकत्र जोडणारा हा पत्रकार कक्ष आपल्याला मिळालेला आहे। आणि या पत्रकार कक्षाचं पावित्र्य टिकवण्यासाठी आपण सर्व पत्रकार एकत्र येऊन या पत्रकार कक्षाचं पावित्र्य टिकवूया। आणि आज पुन्हा एकदा पत्रकार कक्षाच्या निमित्तानं, पत्रकार दिनाच्या निमित्तानं सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देतो। आणि फक्त एक विनंती आहे सगळ्यांच्या मनाने की हे जर कक्ष जर टिकवायचं असेल, आजचा सकाळचं जर उदाहरण बघितलं, आज पत्रकार दिन होता, सगळीकडे पत्रकार दिन साजरा होत होता।
आल्याच्या नंतर त्या सगळ्या अख्ख्या जाळ्या पडलेल्या होत्या. काय इथं पत्रकार कक्षाला म्हणजे कोणी असं हे पण नव्हतं. पालिकेला त्यांनी प्रेस नोट काढलेली होती आणि त्या प्रेस नोटनुसार पत्रकार दिन साजरा. पलीकडे एक टेबल लावलेला होता. आता जसं प्रवीण बोलला, पाटोळे साहेब बोलले, म्हणजे सगळ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या किंवा पत्रकार दिन हा एक हर्ष उल्हासाने साजरा झाला पाहिजे. तर आज एवढा मोठी वास्तू आपल्याला मिळाली, तर तिथे फक्त 2 टेबल लावलेले, 1-2 खुर्च्या लावलेल्या, असं काहीच वाटत नव्हतं की हा पत्रकार दिन साजरा होतोय. पण जर हे सगळं जर वास्तू टिकवायची असेल तर आपल्या सगळ्यांच्या राईनं या सगळी एक नियोजनबद्ध नियमावली झाली पाहिजे आणि त्या नियमावलीनुसार हे पत्रकार कक्ष टिकणार आहे आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी ती एक चर्चा करावी. कारण जर बघा ह्याच्यामध्ये जर कोणीच आता प्रवीण बोलला की बाबा मी वसईला असतो, मी माझ्या कामात असतो, हे होळंबे साहेब वेगळे असतात, प्रभाकर वेगळा असतो, पाटोळे साहेब, म्हणजे शेवटी कुणावर ना कुणावर तरी याची एक जबाबदारी असते. आणि अधिकारी काय येतात जातात बसतात. आता आयुक्त साहेब उद्या बदली होऊन जातात, नवीन आलेल्या आयुक्तांना ही प्रॉपर्टी कदाचित दुसऱ्या द्यायची असेल, काही होऊ शकतं ना, काही सांगू शकत नाही. आपण जर जात असेल तर बाजी प्रभू सारखे आपण समोर खिंड देणार, पण त्याच्या अगोदर मेजॉरिटी तर पाहिजे. ते सगळं खरं आहे, फक्त एक सगळी एक अशी नियमावली ठरवून सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊन हा पत्रकार कक्ष पण टिकला पाहिजे, याचं पावित्र्य पण टिकला पाहिजे. उद्या आता मला सांगा ना, एवढा मोठा कार्यक्रम करतोय आपण, तिथं ते हार आल्याच्या नंतर त्या PROला सांगून ती ऑन दी स्पॉटला हार लावायला आणि मी म्हणलं एवढा मोठा पत्रकार कक्ष एक हार तर टाक कमीत कमी, तेव्हा ते हार बसवलं. तर ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या आहेत. आपण सगळेजण एकत्र आलात या निमित्तानं सर्व पत्रकारांचे मी अभिनंदन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. अशीच एकजूट आणि असंच आपला पत्रकार संघटना एकत्र राहूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या कुठेही न बघता प्रत्येकाला आपल्याला जर मदत करता आली, जे पत्रकारिता क्षेत्रात पुढे येत आहेत, जे नवीन आहेत त्यांना पण मार्गदर्शन करण्यासाठी जुन्या लोकांनी त्यांनी मार्गदर्शन केलं. जर मार्गदर्शन केलं तर तेही पुढे जाऊ शकतात. आपण काय प्रत्येकाचा बॅनर बदलत असतो. आता मी सकाळमध्ये आहे, मी उद्या कुठेतरी असेल, दुपारमध्ये असेल, संध्याकाळमध्ये असेल, हा, पण आपल्याला लोकांची मदत म्हणजे आपल्या पत्रकार मित्रांची मदत नेहमीच लागते. त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन संघटित होऊन त्या दिवशी आम्ही एक आज संकल्प घेणार, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये आज आम्ही संकल्प घेऊ आणि येणाऱ्या 6 तारखेला 2026ला आम्ही जशी शिवजयंती होते, आंबेडकर जयंती होते, हा संकल्प आम्ही घेत आहे की आजपासून आपल्या कार्यालयात आणि आपल्या घरात आणि जसे बड्डेला बॅनर लागतात राजकारणात कसे बॅनर लागले आणि हे लावायचे, नाके पे लगाओ, नाके पे लगाओ. आपल्या जगह के जहाँ पे रहते बिल्डिंग के नीचे लगाओ, उधर रहते उधर बराबर आहे. फोटो लावा खाली, आता मी वसई लावला माझा फोटो लावा का दाखवा. One thing is that journalists should abide with the ethics of journalism. They should read, write, study, and always think about the ground floor, the people who don't understand anything. If they are ridden, if their problem is there, we have to carry that stories first, not the other stories. Thank you for giving me a chance of saying this. Thank you very much.